मनसेकडून ठाण्यामध्ये ट्रॅफिक मोर्चा काढण्यात आलाय। ठाणे पालिका मुख्यालयापासून मोर्चाला सुरुवात होतीये। ठाण्यातील हरिनिवास सर्कलपर्यंत हा ट्रॅफिक मोर्चा काढला जातो। या मोर्चाला ठाण्यातील अनेक नागरिकांनी देखील सहभाग नोंदवलाय। दररोज ठाण्यात होणाऱ्या वाहतूक कोंडी विरोधात मनसे आक्रमक झालेले आहे। मनसेच्या वतीने आज ट्रॅफिक मार्च जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि या ट्रॅफिक मार्चला मनसेचे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। त्याचप्रमाणे सामान्य नागरिक देखील या मोर्चामध्ये सामील झालेले। सामान्य नागरिकांच्या नेमका या वाहतूक कोंडीविषयी काय व्यथा आहेत त्या जाणून घेऊ। आज ट्रॅफिक मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत, किती त्रास या वाहतूक कोंडीचा होतो? रोज आम्हाला 2-3 तास लागतात। बोरवीला जायला, भिवंडीला यायचं असेल 2-3 तास आणि तिथून जाता आलं नाही तर आम्हाला रिटर्न यायला लागतं। ऑफिसमध्ये सुट्टी होते, गाडीची हालत खराब होते, रस्ते खराब आहेत, रस्ते खराब असल्यामुळे गाड्यांची हालत खराब आहेत, खूप बेकार हालत आहे। आणि एक बोलतो ना, एक शोकांतिका आहे की ठाण्यासारख्या शहरात ही परिस्थिती आम्हाला सहन करायला लागते। त्रास होतोय, ठाणेकरांना याचा खूप त्रास होतोय आणि सगळ्यांनी या मोर्चामध्ये येऊन ना सरकारला दाखवलं पाहिजे की या त्रासातून काहीतरी मुक्तता करण्यासाठी सरकारने लवकर काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत। माझीवाडा जंक्शनला नेहमी म्हणजे आम्हाला घर आमचं 10 मिनिटावर आहे, पण पोचायला आम्हाला पाऊण तास 1 तास लागतो। हे रोजचा त्रास चालू आहे। उत्स्फूर्त लोक आलेले आहेत, तुम्ही बघताय उत्स्फूर्त लोक आलेले आहेत, लोकांचा उद्रेक संताप तुम्ही बघताय। प्रशासनाने याच्यातून जर काहीतरी दखल घ्यावी व या ठाणेकर नागरिकातून या वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी। प्रशासनाकडे वारंवार जे आहे ते आश्वासनं मिळालेली आहेत। आता मनसेकडनं रस्त्यावरतून हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे, मोर्चा काढण्यात आलेला आहे। जर वाहतूक कोंडी जर मुक्तता मिळाली नाही तर कुठेतरी ठाणेकरांचा उद्रेक होईल, अशा भावना या सर्व मोर्चेकरांनी व्यक्त केलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन श्रीकांत, निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।